ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 श्री राजाभिषेक 1 या दिवशी शिवछत्रपतींनी दुर्गेश्वर रायगडावर हिंदवी स्वराज्याची पहिली दुर्ग राजधानी उभी केली। हे फक्त हिंदवी स्वराज्याची नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाची दुर्ग राजधानी म्हणून विख्यात करत असताना या हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराजांनी केलं त्यांच्या राज्याभिषेकाचं आपण स्मरण करत असताना सातारा स्वाभिमान दिन या नावानं हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या चित्तात अंतःकरणात बुद्धीत रुजवण्याचा प्रयत्न करतोय। छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येकामधील गुण हेरत असताना शिवछत्रपतींचा सामान्यातील सामान्य माणसाचा असामान्य गुण हेरून त्याच्याकडे नेतृत्व देण्याचं जे कौशल्य विकसित केलं त्याला आकार दिला आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून आज हेतू हिमाचल संपूर्ण हिंदुस्थानभर भगव्या ध्वजाची राजवट आणून हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित केलं। आपण सगळेजण आज त्या दिवसाचं स्मरण करत असताना हा दिवस चित्तात अंतःकरणात बुद्धीत रुजवतानाच या दिवसाचा प्रेरणा या दिवसाची स्फूर्ती घेऊन संपूर्ण देशभर अशा प्रकारचं जागरण केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काही वर्षामध्ये भारत विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगताचं नेतृत्व करू शकेल। त्या कार्यक्रमाला आतापर्यंत 2 राष्ट्रपती येऊन गेले, 7 राज्यपाल आले, हरियाणाचे 2 मुख्यमंत्री 4 वेळा येऊन गेले, केंद्रीय मंत्री 5-6 वेळा येऊन गेले। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पानिपतच्या भूमीचं दर्शन घ्यायचं भाग्य या वर्षी मिळाले 20 वर्षानंतर। ही स्थिती असेल तर नाराज होऊन दुःखी होऊन चालत नाही, पुढे चाललं पाहिजे, अखंडितपणे तो यज्ञ चालला पाहिजे। पानिपतावर काम करणारे आम्ही 3 गट बदलले आतापर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये, पण गेल्या 14 वर्षामध्ये दीपक दादा आणि सुदाम दादा यांची जोडी अविरतपणे अखंडितपणे या ठिकाणी काम करत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांचं पाठबळ वाढवणं गरजेचं आहे, आपण त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे। देशमुख राजांनी आपल्या बोलण्यामध्ये आग्रह केला की मी 2 दिवस थांबावं, थांबायला काही हरकत नाही। मी आलोय काल दिल्लीवरनं, आज रात्री मराठीशाहीच्या इतिहासामध्ये एक पान कायमच राहिलेलं आहे आणि ते सगळ्यात सुवर्ण पान आहे आणि त्याचा विसर कायमच मराठीशाहीच्या इतिहासकारांना झालेला होता, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज। शाहू महाराज म्हटलं की पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज उभे राहतात, कुणाचं कंपॅरिझन करायचं नाहीये, दोघं पण तितकेच महान आहेत, पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कायमच मागे राहिला। वास्तविक 2025 हे त्यांच्या पुण्यस्मरणाचं 275वं वर्ष आहे आणि हे देशभर साजरं व्हायला पाहिजे होतं, पण आज तागायत शाहू महाराजहीच कुणाला कळले नाहीत। त्यामुळे त्यांचा इतिहास एकदा परत उजागर व्हावा, लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांची महती कळावी, ह्याच्यासाठी आम्ही एक दिवस शोधून काढला, तो म्हणजे राज्याभिषेकाचा दिवस। खरं तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नव्हतं। आम्ही शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती जो उत्सव साजरा करते आणि राज्याभिषेकाला महत्त्व का देतो तर जयंती मयंती ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्व असतं त्या व्यक्तीचं, त्या राजाचं, ते त्याच्या राज्याभिषेकावर। त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला तो 12 जानेवारीला झाला आणि मग 14 वर्षापूर्वी किल्ले अजिंक्यताऱ्यावर आम्ही अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला राहतो, आम्ही राजधानी साताऱ्यात राहतो आणि आम्ही कधी हा उत्सव साजरा करत नव्हतो। आत्ता हा उत्सव साजरा करायला सुरू केला आम्ही, हे 14वं वर्ष आहे। किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर हा कार्यक्रम सुरू झाला। खरं तर हा कार्यक्रम नाही, हा भव्य मोठा दिवसभराचा उपक्रम असायला पाहिजे, ही संकल्पना आहे, पण उपक्रम राबवायचा असेल तर आधी काही कार्यक्रम करावा लागेल। यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम हळूहळू आता उपक्रमाकडे वळायला लागलेला आहे। 14व्या वर्षी आज शेकडो लोक आले इथं, शाहू महाराज सांगितले गेले, राजधानीमध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे, ज्यांनी शिवकार्य केलेलं आहे त्यांचे गौरव केले। पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आणखी मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचं नियोजन झालं। माझं म्हणणं की हा उत्सव हा केवळ साताऱ्याचा न राहता
तर तो सातारा स्वाभिमान दिवस असला पाहिजे. म्हणजे तो महाराष्ट्राच्या पटलावर, हिंदुस्थानच्या पटलावर या महोत्सवाला भविष्यात मोठं महत्त्व होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. योगदानाचं हे 14वं वर्ष होतं.